हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेत प्रचंड गोंधळ, कोल्हापुरात परीक्षार्थी विद्यार्थी आक्रमक। बॉम्बे हायकोर्टाच्या लिपिक पदासाठी रविवारी 16 ऑगस्ट रोजी राज्यभरात टायपिंग परीक्षा पार पडली। मात्र आता या परीक्षेत मोठ्या प्रमाणावरती तांत्रिक गोंधळ उडाल्याचं समोर आल्यामुळे विद्यार्थ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। या नियोजनशून्य कारभाराविरोधात आज कोल्हापुरात विद्यार्थी आक्रमक झाले। तांत्रिक घोळाचा निषेध नोंदवत विद्यार्थ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली। एवढंच नाही तर आता मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या रजिस्ट्रारांना निवेदन देऊन ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। 16 ऑगस्ट 2026 ला माननीय उच्च न्यायालयाची क्लर्कची टायपिंग एक्झाम पार पडली। त्यामध्ये तांत्रिक गोंधळामुळे उमेदवारांचं खूप नुकसान झालं। त्यामध्ये सॉफ्टवेअर व्यवस्थित नव्हता, लॉग इन वेळेवर झालं नाही, पॅसेज सबमिट म्हणजे पॅसेज कव्हर व्हायच्या आधीच सबमिट झाला होता। काही ठिकाणी पुण्यामध्ये काही उमेदवारांच्या परीक्षा सुद्धा झालेल्या नाही। आम्ही वारंवार त्या सेंटरमध्ये तक्रार करून सुद्धा तेथील लोकांनी आमची कुठलीही दाद घेतली नाही, आम्हाला कीबोर्ड वगैरे बदलून दिला नाही। आम्ही वारंवार म्हणजे कीबोर्डची काही बटनच प्रेस होत नव्हती, एंटर पडत नव्हता, ई किंवा ए हे अक्षर सुद्धा पडत नव्हती। अशा बऱ्याचशाच अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागलं। गेल्या 8 ते 10 महिने झालं या परीक्षेची म्हणजे एमपीएससीच्या सगळ्या परीक्षा सोडून आम्ही याची तयारी करतो। आमच्या घरचे आमच्याकडे खूप अपेक्षा लावून बसले होते। सर्वसामान्य घरातले आम्ही मुलं आहे आणि जर आमच्या बाबतीत असा जर अन्याय त्या सेंटरच्या लोकांकडून होणार असेल तर ही खूप दुःखाची बाब आहे आणि हा आमच्यावर झालेला अन्याय आहे। आम्हाला हायकोर्टावर किंवा तिथल्या सिस्टमवर कुठलीही कंप्लेंट करायची नाही किंवा त्यांच्यावर कुठलीही टीका करायची नाही। फक्त त्यांनी आम्हाला जी परीक्षा कंडक्ट करण्याची पद्धत जी सांगितली होती किंवा दिली होती ती सबशियल फेल पडलेली आहे आणि आमची एकच मागणी आहे, पूर्वपार जशी होत होती हार्ड कॉपी टू स्क्रीन ही अशीच परीक्षा व्हावी, त्यांनी पुन्हा म्हणजे री एक्झाम घ्यावी ही आमची मागणी आहे। जसा औरंगाबाद कल्याणला काल दंगा झाला, अभिजित दिपकेंनी सुद्धा त्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता, तसा इथं दंगा काल होऊ शकला नाही। पण आमच्या सगळ्यांच्या ह्याच अडचणी आहेत। काही मुलं पास झाली आहेत ती सुद्धा याच्यामध्ये सामील झाले, कारण त्यांना कोल्हापुरात किती ठिकाणी पेपर होता आणि किती विद्यार्थी बसले? कोल्हापुरात 3 ठिकाणी होता, पुण्यात सुद्धा 3 ठिकाणी होता। कोल्हापुरात टोटल 700 मुलांची एक्झाम झाली होती आणि पुण्यामध्ये कोल्हापूरचे जवळपास 1001 मुलं काल एक्झामसाठी गेले होते। हा सगळीकडे झाले सर, तिन्ही नाही, पुण्यात पण झाले, कोल्हापूर ऑल महाराष्ट्रात सगळीकडे झाले। आता आम्ही खंडपीठाच्या रजिस्ट्रार सरांना भेटणार आहोत, त्यांना तांत्रिक अडचणी निदर्शनास आणून देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की हायकोर्टाला तुम्ही सजेस्ट करा की ही री एक्झाम घ्या। त्यांच्यावर आम्हाला ब्लेम करायचा नाही, पण फक्त ज्या त्रुटी झाल्यात त्या फक्त त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत। कारण काल जे हायकोर्टाकडून नोटिफिकेशन आलं होतं ते औरंगाबाद आणि कल्याणसाठी आलेलं आहे, तिथे काहीतरी तांत्रिक त्रुटी झाल्यात। सर, तांत्रिक त्रुटी ह्या सगळ्या महाराष्ट्रात आल्या आहेत, कोल्हापूरमध्ये झाल्यात, पुण्यात झाल्यात, काही ठिकाणी परीक्षा सुद्धा झाल्या नाही। दुसरीकडे शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये तर विद्यार्थ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला। परीक्षा केंद्राबाहेरच विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावरती बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। यावेळी सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके या आंदोलनात सहभागी झाले होते। एकीकडे तांत्रिक गोंधळ आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचा वाढता आक्रोश पाहता आता मुंबई हायकोर्ट प्रशासन यावरती काय निर्णय घेणार, पुन्हा परीक्षा होणार का, याकडे आता हजारो परीक्षार्थींचे लक्ष लागलं आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।